नमस्कार. आपण आज पाहणार आहोत मस्त असे बटाट्याचे पापड. त्यासाठी मी ते 3 ते 3.5-4 किलो बटाटे असतील तेवढे मी इथे उकडून मस्त त्याचे सालं काढून घेतलेले आहेत. हे बटाटे आता मी किसून घेणार आहे. कारण पुरणाच्या चाळणीने काढण्यासाठी खूप वेळ लागायला लागला, त्यासाठी मी ते किसणी घेतली आणि या किसणीला मस्त असं तेल लावून घेतले. तर हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आणि त्यामुळे या पापडमध्ये गाठी राहणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे. तुम्ही बघू शकता असे मस्त हे किस पडतोय खाली. तर असेच आपल्याला पूर्ण बटाटे हे किसून घ्यायचे आहेत. इथे अशा पद्धतीने मी सर्व बटाटा हा छान असा किसून घेतला आहे. त्यात एकही गाठ राहिलेली नाही. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तर हाताने असं छान मिक्स केलं की सगळं बटाटा एकजीव होतो. आता याच्यावरच आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. हे शेंद मीठ आहे उपवासाचं. आणि इथे हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा पण टाकून त्याची मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान असं एकजीव करून. याच्यामध्ये आपण साबुदाण्याचा अजिबात वापर करणार नाही. हे फक्त बटाट्यापासूनच तयार करणार आहोत. हे पापड खाण्यासाठी खूप छान लागतात, खूप टेस्टी होतात. लहान मुलाला तर फार आवडीने खातात हे. याच्यामध्ये छान असं तिखट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मीठ मिक्स करून घेतलं आहे. इथे अशा पद्धतीने सर्व पापडचं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे. याचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊन याचे पापड बनवायचे आहेत. याला सध्या याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटाला असं ठेवून द्यायचं. कारण जे आपण तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे ते सर्व बटाट्याला एकदम छान असं मुरतं आणि 10 मिनिटानंतर आपण पापड बनवून घेऊ. आता 10 मिनिटं असंच ठेवून देऊ. इथे मी 10 मिनिटं झालेले बटाटे ठेवून आता आपल्याला लगेच पापड बनवायला घ्यायचे आहे. इथे मी घेतलेली आहे त्या कॅरी बॅग ज्या छोट्या छोट्या अशा कट करून घेतल्या. याला अगदी थोडंसं एक बोटाखाली तेल लावून घ्यायचं आणि याच्यावर फिरवायचं. आणि याच्यामुळे बटाटा जो आहे त्याला चिटकणार नाही. याच्यावर असं छान थोडं असं पिठाचा गोळा घ्यायचा आणि मस्त असे पापड दाबून घ्यायचे. हे पापड आपल्याला 2-3 प्रकारे बनवता येतात. एकतर हे मशीननी पण बनवायचे आणि हाताने पण आपण बनवू शकता. पाहू शकता तुम्ही किती मस्त मोठा पापड झालेला आहे. असेच पापड आपल्याला बनवून घ्यायचे. मोठा पापड आहे आणि असं हे कॅरीवर टाकून मी ते घरातच बनवत आहे. सर्व बनवणं झाल्याच्या नंतर मी याला उन्हात ठेवणार आहे थोडं सुकल्यावर. हे अशाच पद्धतीने दुसरा पापड पण बनवलेला आहे. आणि नाही आपण डायरेक्ट हे असंच आपल्या ह्या खालच्या पन्नीवर टाकून घ्यायचं. असे छोटे छोटे गोळे त्यावर एक छोटा पन्नीचा तुकडा ठेवायचा आणि हातानेच असे प्रेस करून हे पापड आपण छान असे थापून घेऊ शकतो. अशा पद्धतीने हे पण पापड एकदम फास्ट होतात, बनवायला खूप सोपे आहेत आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. अशा पद्धतीने तुम्ही हे उपवासाचे पापड एक वेळ बटाट्याचे नक्की करून पहा. अशा पद्धतीने मी आता सर्व पापड हे तयार करून घेणार आहे. सर्व पापड झाल्याच्या नंतर मी परत तुम्हाला दाखवते की कसे पापड झालेले आहेत. इथे अशा पद्धतीने सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता कसे एकसारखे आणि किती छान असे पापड झालेले आहेत. आता याला आपण एक दिवस असं छान सावलीमध्ये आता सुकवून घेणार आहे आणि 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं. सुरुवातीलाच अगदी थोडंसं किंचित बोट आपण ते कॅरी बॅगच्या ह्याला पुसलेलं होतं. त्याच्यानंतर अजिबात आपण तेल लावलेलं नाही. एकदम छान असे पापड झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय मस्त. बघू शकता किती सारे पापड झालेले आहे. एक मोठी दुर्डी भरली आणि एक छोटी दुर्डी पण भरलेली आहे. हे पापड आपण फक्त आणि फक्त बटाट्यापासून केलेले आहेत. यामध्ये फक्त तिखट मीठ टाकून हे बटाट्याचे पापड केलेले. ते साबुदाणा किंवा बगर अजिबात वापरलेली नाहीये. आता हे पापड जास्त फुलत नाहीत पण टेस्ट इतकी भन्नाट आहे की याच्या पुढे सगळे पापड आपण खाणं विसरून जाऊ, इतके छान आहेत चवीला. तुम्हाला मी तळून दाखवते. इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आता छान असं गरम झालेलं आहे. मी थोडासा तुकडा टाकून पाहिलाय. यात पापड टाकायचा आणि छान तळून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता मी पापड तळून घेतलेले आहेत. हा पापड या पापडपेक्षा जास्त असा फुललेला नाहीये, पण हा एकदम पातळ आणि इतका चवीला भारी आहे. हा पापड खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. तुम्ही अशा पद्धतीचे पापड एक वेळ नक्की ट्राय करा, कारण याची चव हे सगळ्या पापडपेक्षा भारी लागते. अशा चवीचे पापड जर तुम्ही घरात बनवले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुमच्या इथं अगदी महिनाभर सुद्धा टिकणार नाही. तुम्ही 10 किलोचे पापड केले तर तुम्ही एक वेळ असे पापड नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या पापडची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.